लोक जर जीव द्या 15 ते 10,000 कबूतर मेलेले आहेत. आता मला रोखून राहिले मीडियामध्ये बोलू नका. का बरं बोलावं नाही? मत काय माझा? आम्ही तलवार उचलणार नाही. आम्ही तलवार उचलणार नाही. शांतिप्रिय आंदोलन करू. आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला आम्हाला पुरा विश्वास. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे सत्ता आणि पैसा पाठीवशी असल्यानंतर येणाऱ्या उपमर्दाची. आजची गोष्ट आहे संघर्षाची आणि आजची गोष्ट आहे शक्ती प्रदर्शनाची. आता तुम्ही म्हणाल की हे शक्ती प्रदर्शन कोण करतंय, हा उपमर्द कोण करतंय आणि इतक्या मोठ्या संघर्षाची तयारी ज्यांनी केली आहे ते लोक कोण आहेत, आणि हेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मी आता उभा आहे तो अर्थात दादरच्या कबूतरखान्याजवळ. त्याच कबूतरखान्याच्या पाठीशी आपल्याला हे जैन मंदिर दिसतंय, जिथून काही लोक बाहेर आले आणि या कबूतरखान्यावरती जे कव्हर केलेली ताडपदरी होती ती चाकू सुऱ्यांनी अक्षरशः फाडून टाकली. हे बांबू उचकडून टाकले आणि तिथं पक्ष्यांना कायदा न जुमानता, न्यायालयाच्या आदेश न जुमानता खाऊ घालण्यात आला. अर्थात इथं त्यानंतर हेवी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पालिकेनं हा सगळा परिसर कॉर्डन ऑफ केला. पुन्हा एकदा नवी ताडपदरी टाकण्यात आली. पण प्रश्न इथं संपलाय का? तर प्रश्न इथं संपलेला नाहीये. प्रश्न इथूनच चालू झालेला आहे. तर आता गोष्ट इथून चालू होते, त्यामुळं लक्षपूर्वक आहे का. ज्या दिवशी हे सगळं घडलं त्याच दिवशी संध्याकाळी इथे महेंद्र सकलेच्या नावाची एक व्यक्ती आली. ती लालबागमध्ये राहते, जैन समुदायातली व्यक्ती आहे. त्या व्यक्तीनं काय केलं? त्या व्यक्तीनं आपली 4 चाकी आणली. त्या 4 चाकीच्या वर एक प्लेट बनवून घेतली. त्या प्लेटमध्ये दाणे टाकले आणि इथं कबुतरांना ते खाऊ घालू लागले. अर्थात ज्यावेळेला ती गाडी इथं आली त्यावेळेला शेकडो कबुतर त्या गाडीच्या आसपास पुन्हा एकदा येऊ लागली आणि इथल्या रहिवाशांनी त्याला आक्षेप घेतला. रहिवासी म्हणाले की जर तुम्हाला या कबुतरांना खायला घालायचं आहे तर तुम्ही तुमच्या घराजवळ हे का करत नाही? सकलेच्या म्हणाले की मी माझ्या गाडीच्या टपावर कुणालाही खायला घालू शकतो. कायदा असं म्हणतो की कबूतरखान्याजवळ तुम्ही कुणी खायला घालायचं नाही. त्यामुळे मी कुठल्याही पद्धतीनं तातडीनं किंवा त्वरित कायदा तोडतोय असं म्हणता येणार नाही. आणि एवढंच काय, मी हीच गाडी नाही, अशा 10-12 गाड्या येणार, त्या दिवसभर इथं फिरत राहणार. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यातली महेंद्र सकलेच्या यांची भाषा सुद्धा बघू शकता. आता हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास येतो कुठून? तर त्याचं कारण पुढं आहे. त्याचं कारण असं आहे की जैन मुनी निलेश चंद्र विजय हे जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत. आणि मग ते काय म्हणाले? ते या सगळ्या कबूतरखान्याच्या वादावरून असं म्हणाले की आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज शांतताप्रिय आहे. अर्थात जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणं आमचं काम नाही. पण त्यापुढे ते म्हणाले आम्ही भारताचं संविधान मानतो, कोर्टाला मानतो, देवेंद्र फडणवीसांना मानतो, पण आमच्या धर्माच्या विरोधात आलं तर आम्ही कोर्टाला मानत नाही, असं निलेश चंद्र विजय म्हणाले. इतकंच नाही तर गरज पडली तर आम्ही शस्त्र सुद्धा हातात घेऊ, असंही त्यांनी म्हटलं. ते असं म्हणतायत की सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं सुरू झालं आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा सगळा प्रकार सुरू आहे. आमचं पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आता आम्ही शांत बसणार नाही. 13 तारखेला आम्ही उपोषण सुरू करू. देशभरातील जैन बांधव आंदोलनासाठी येतील. जीवदया आमच्या धर्मात आहे. जैन धर्माला का लक्ष केलं जातंय? मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातील 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. मुद्दा हा निलेश चंद्र जैन काय म्हणतात त्याचा नाहीये. मुद्दा हा आहे की या देशामध्ये जर काही सर्वोच्च असेल तर ते संविधान आहे. या देशामध्ये जर काही सर्वोच्च असेल तर तो कायदा आहे. जर त्या कायद्याच्या आधारावरती एका जैन मठातली कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण माधुरी किंवा महादेवी जर वनतराला जात असेल आणि तो निर्णय जर कोर्ट आणि कोर्टाच्या आदेशानंतर होत असेल तर हा निर्णय सुद्धा कोर्टाच्या आदेशानंतर झालेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी जर कायदा सरकार मिळून करत असतील तर या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाहीये? मुद्दा असा आहे की जैन समुदाय किंवा त्यातले काही लोक हे कोर्टाला, कायद्याला मानत नाहीयेत का? हा प्रश्न विचारतोय आपण. मुद्दा असा की मग असं घडतंय का? त्याचं कारण असं आहे की यामागे शक्ती प्रदर्शन आहे का? यामागे आमची ताकद दाखवण्याची भावना आहे का? यामागे संघर्ष करण्याची भावना आहे का? असे प्रश्न गेल्या काही काळापासून उपस्थित केले जाऊ लागले. अर्थात मुंबई असेल किंवा बाकीच्या 26-27 महापालिका असतील, झेडपी असतील, पंचायत समिती असतील, याची निवडणूक येऊ घातलेली आहे. आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की जैन समुदाय असेल किंवा हा जो व्यापार करणारा समुदाय आहे तो कायमच भाजपला किंवा त्या पद्धतीच्या विचारसरणीला आपलं मतदान करत आलेलं आहे. त्याच विचारांचं सरकार सध्या राज्यामध्ये आहे. त्याच सरकारमधले मंत्री अर्थात लोढा साहेब इथं आले होते आणि ते असं म्हणाले की मंगलप्रभात लोढा की अशा पद्धतीने कायदा कोणी हातात घेऊ नये.
अर्थात यातली इंटरिम ऑर्डर कोर्टानं पास केलेली आहे आणि कोर्टानं सांगितले की कबुतरांना खायला घालायचं नाहीये, मात्र तुम्ही सादर करा की कुठे आहेत असे पुरावे की ज्यामुळे असं लिहिलेलं आहे की कबुतरांच्या पंखांमधून किंवा जे काही खूप सूक्ष्म पंख असतात ते श्वासावाटे आत जाऊन हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनायटिस होतो, त्याच्यामुळं लंगमध्ये फायब्रोसिस होतं आणि लोक मरतात. असं कुठे स्टडी आहे का? कारण त्याचा हवाला शिवसेना शिंदे गटाच्या आमदार ज्या आहेत मनीषा कायंदे त्यांनी विधान परिषदेमध्ये दिला होता. अर्थात दुसऱ्या भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये सांगितलं होतं की त्यांच्या मामी शीतल सटाणेकर ज्या अंधेरी केवेस वॉर्डमध्ये राहायच्या त्यांचा मृत्यू याच कबुतरांमुळे झाला आणि ही कबुतरं लोकांच्या जीवावर उठलेली आहेत. आणि तरी सुद्धा जैन समुदाय या कबुतरांसाठी इतका झगडा करतोय, यामुळं हा सगळा पेच आहे. आता मुद्दा काय आहे? मुद्दा खूप सोपा आहे. मुद्दा असा आहे की जैन धर्माचे प्रमुख 5 नियम आहेत. मी फक्त आठवणीसाठी सांगतोय. त्यातला पहिला नियम आहे अहिंसा. अहिंसा जैन धर्माचा सगळ्यात महत्वपूर्ण सिद्धांत आहे. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही जीवित प्राण्याला नुकसान किंवा कष्ट नाही द्यायला पाहिजेत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची इजा नाही करायला पाहिजे. आता जी भूतदया, जी जीवदया जैन समुदाय इथल्या कबुतरांबद्दल बाळगतोय ती इथल्या राहणाऱ्या काही लाख लोकांबद्दल का बाळगत नाहीये हा प्रश्न उपस्थित राहतो. कारण याच समुदायामध्ये कुठल्याही जीवाला इजा कष्ट पोहोचवणं हे एका प्रकारे पाप मानलं गेलेलं आहे किंवा ते अस्वीकारार्ह मानलं गेलेलं आहे जैन समुदायामध्ये. आता मग अशा पद्धतीनं जर कबुतरांना दाणे खाऊ घालून जर जीवदया जपली जात असेल तर लोकांना त्रास देऊन त्या जीवदयेला आपण तिलांजली देतोय किंवा त्याला हरताळ फसतोय असं होत नाही का? दुसरा आहे तो म्हणजे सत्य. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिंसेच्या बद्दल बोलताना जैन धर्मामध्ये असं म्हटलंय की ही अहिंसा केवळ शारीरिक हिंसेबद्दल नाहीये तर मानसिक आणि भावनात्मक हिंसेपासून सुद्धा माणसानं दूर राहिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे जैन धर्मामध्ये. जैन धर्मामध्ये अहिंसेचं पालन करण्यासाठी म्हणजे पिण्याचं पाणी जे आहे ते सुद्धा गाळून घेतलं पाहिजे असं सांगितलं जातं आणि ज्याच्यामुळं याच्यातल्या जे काय म्हणू आपण त्याला जीवजंतू आहेत पाण्यात त्यांना सुद्धा इजा होऊ नये हा त्यातला हेतू आहे. दुसरं जे आहे नियम तो आहे सत्य. सत्य बोलणं, सत्याच्या मार्गावर चालणं, असत्य न बोलणं हा सुद्धा त्यांच्यातला एक नियम मानला गेलेला आहे. आणि हे केवळ दुसऱ्यांसोबतच नव्हे तर कुठल्याही स्वतःशी सुद्धा खोटं बोलू नये असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्याबद्दलचं नियम सुद्धा त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे. अचौर्य त्याचा अर्थ असा आहे की चोरी करू नये, कुठल्याही पद्धतीची चोरी करू नये, कोणाच्याही माणसाच्या अनुमतीशिवाय कुठलीही बाब आपल्याकडे घेऊ नये असं त्यात म्हणण्यात आलेलं आहे. कुठल्याही भौतिक वस्तूंची चोरी करण्यापासून दूर राहावं किंवा विचारांची चोरी सुद्धा चुकीची असं जैन धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चौथं जे आहे ते ब्रह्मचर्य अर्थात इंद्रिय सुखांपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं जैन धर्म सांगतो. संयम राखला पाहिजे असं जैन धर्म सांगतो आणि त्यासोबतच कुठल्याही प्रकारच्या मोहमायापासून दूर राहिलं पाहिजे. आणि शेवटचा जो आहे तो अपरिग्रह. अपरिग्रह याचा अर्थ आहे की संपत्तीचा संचय करण्यापासून दूर राहावं, अनावश्यक गोष्टी ज्या आहेत किंवा वस्तू त्याचा जमा करण्यापासून दूर राहावं. म्हणजे एका प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना जमावखोरी किंवा धनसंचय करतो आपण, साठवून ठेवतो या पिढीसाठी त्या पिढीसाठी, त्या सगळ्यापासून दूर राहावं असं म्हटलेलं आहे. आता हे जे 5 नियम आहेत जैन धर्मामध्ये याच्याशिवाय सुद्धा काही नियम जैन धर्मामध्ये आहेत जसे की समता, क्षमा, सरलता, संतोष, त्याग, ध्यान हे पण आहेत. म्हणजे मला हे का सांगायचं आहे तर मला हे सांगायचं यासाठी की कुठलाही धर्म अशा पद्धतीनं मानवाला इजा होईल किंवा मानवाला कष्ट होईल किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसाला त्रास होईल अशा पद्धतीनं वर्तन करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळं ज्या धर्माचा आधार घेऊन इथला जैन समुदाय किंवा जैन मुनी जे अशा पद्धतीचं वर्तन करण्याच्या बाजूची वक्तव्य करतायत ती बरोबर आहेत का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की जर कबुतरांना खाऊ घातल्यामुळे जर जीवदया ही जपली जाणार असेल तर त्यामुळं ज्या लोकांना त्रास होतोय, चालत्या बोलत्या 2 पायाच्या लोकांना त्रास होतोय, त्यांच्या जीवाला जर धोका निर्माण होणार असेल तर मग तुम्ही जीवदया कशी काय अंमलात आणताय असं म्हणता येईल. मग तो आपल्याच धर्मामधल्या एका तत्वाशी परस्पर विरोधी कृती करण्यासारखं नाहीये का
हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की कायदा, संविधान हे जर सर्वोपरी असेल, या देशामध्ये जे कोणी नागरिक आहेत ते नागरिक संविधानानुसार चालतात, कायद्यानुसार चालतात. त्यांच्यासाठी संविधान आणि कायदा जर समान असेल तर त्याला आपण अपवाद आहोत अशा पद्धतीचा भास किंवा अशा पद्धतीचं वर्तन जैन समुदाय का करतो आहे. हे 3 मुद्दे आहेत. आता या 3 मुद्द्यांच्या पलीकडची एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट सांगून मी याचा शेवट करणार आहे. गोष्ट म्हणण्यापेक्षा काही प्रश्न आहे. गेल्या काही काळापासून, जेव्हापासून जैन समुदाय, आपल्याला कल्पना आहे की जैन समुदाय असेल किंवा व्यापार करणारी ही जी काही कम्युनिटी आहे ती कायम भाजपला समर्थन करण्यात आलेली आहे. 2014 पासून देशामध्ये भाजपचं राज्य आहे. मधलं 2.5 वर्ष सोडलं तर राज्यामध्ये सुद्धा भाजपचं राज्य आहे. आणि मग आपल्या विचारांचं सरकार आहे, आपल्या विचारांचे नेते आहेत. अगदी मंगलप्रभात लोढांपासून इतरही काही, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हे आपल्या विचारांचे लोक सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आपलं कुणीही ठरवून सुद्धा थोडक्यात वाकडं करू शकणार नाही अशा पद्धतीची भावना तर निर्माण झालेली नाहीये. कारण अशा पद्धतीचं जर आंदोलन झालं असतं, म्हणजे ताडपदरी कापून टाकणं, त्यासाठी सुऱ्या आणणं, चाकू आणणं, बांबू उचकडून टाकणं, तर त्या दिवशी कमीत कमी पोलिसांनी त्यांना डिटेन तरी करायला पाहिजे होतं. तशी तरी बातमी आली आहे का? पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केल्याची बातमी आली आहे का? नियम तोडला म्हणून काही लोकांना बुक केल्याची बातमी आली आहे का? कल्पना नाहीये. याचा अर्थ आपल्या पाठीमागे सर्वशक्तिमान सरकार आहे याचा दंभ, याचा अहंकार एका प्रकारे समुदायामध्ये निर्माण झालेला आहे का? दुसरा जो मुद्दा आहे तो आहे एका प्रकारच्या शक्ती प्रदर्शनाचा. समूह कायम शक्ती प्रदर्शन करत आलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तो जैन समुदायच नव्हे तर कुठलाही समुदाय असो. आणि त्या समुदायामधला अजून एक घटक आपण बघितला, या समुदायामध्ये मराठा समाजाने केलेलं आंदोलन, ते सुद्धा शक्ती प्रदर्शनच होतं एका प्रकारचं. त्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने लाखो लोक आले आणि त्यांनी समूहाच्या जोरावरती आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव टाकला. तशाच पद्धतीनं जैन समुदाय सुद्धा शक्ती प्रदर्शन करतोय का? कारण हा समुदाय जो आहे हा प्रतिभाशाली आणि प्रभावशाली समुदाय आहे. हा समुदाय एका प्रकारे व्यवसाय करणारा, व्यापार करणारा समुदाय आहे, ज्यांच्याकडे धन भरपूर आहे, जे अनेक शक्तींना मार्गदर्शन करत असतात किंवा पाठिंबा देत असतात असा समुदाय आहे. मग हा समुदाय एका प्रकारच्या शक्ती प्रदर्शन करून सरकारला किंवा इथल्या व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय का? हा सुद्धा मुद्दा आहे. आणि जर तो तसं आव्हान देत असेल तर त्यावरती तशा पद्धतीची कारवाई का केली जात नाहीये? आणि तिसरा मुद्दा असा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे की कुठलाही धर्म हा अशा प्रकारे शस्त्र उचलून किंवा कुठल्याही पद्धतीनं हिंसा करून तो आपल्याला जिवंत ठेवता येईल किंवा तो आपल्याला आणखी पुढे नेता येईल असं कसं काय वाटू शकतं? त्यामुळं आता कदाचित निलेशचंद्र विजय जे आहेत, जे जैन मुनी आहेत आदरणीय, ते कदाचित त्याचं वेगळं स्पष्टीकरण देतील. कदाचित असं म्हणतील की आम्ही उपोषणाबद्दल बोलत होतो वगैरे. पण ते स्पेसिफिक जे काल म्हणाले त्याचे जे काही अर्थ निघालेत त्याच्यावरती स्वतः मंगलप्रभात लोढांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं त्यांना काय म्हणायचं होतं हे स्पष्ट आहे. मग हातात शस्त्र उचलून अशा पद्धतीच्या शारीरिक संघर्षाची हाक देऊन अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि जर असं केलं जात असेल तर मग सगळ्यात शेवटचं आहे, सरकार काय करतंय? सरकारनं आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली? इथं जर कबुतरांना खाऊ घातलं तर त्यांच्यावरती इथं बोर्ड लावलेला आहे. इथं केवळ या गुन्ह्याकरता 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो आणि गुन्हा दाखल होतो. लाखो करोडो रुपयांचा व्यवसाय करणारी ही कम्युनिटी आहे आणि एकदा खाऊ घातल्यानंतर 500 रुपये दंडाची तरतूद आहे. आणि जसं मी जिथून गोष्ट सुरू केली ते महेंद्र सकलेचे असं म्हणाले होते, मी माझ्या गाडीच्या रूफवरती एक काय अशा 10-15 गाड्या दिवसभर इथं फिरवेन, तुम्हाला काय करायचं ते करा. कायदा, सरकार, न्यायालय यांच्याबद्दलचा आदर समतो किंवा यांच्यावरती आपला अधिक प्रभाव आहे असा ज्या वेळेला आत्मविश्वास येतो त्यावेळेला अशी कृत्य घडतात. निश्चितपणे जैन समुदाय असेल किंवा इतर लोक असतील याचा विचार करतील, याच्यामधून योग्य ती कारवाई करतील. कोर्ट हे सगळं बघत असेल, पोलीस बघतायत पण ते काही कारवाई करतायत का हा प्रश्न आहे. आणि आता निलेशचंद्र विजय जे म्हणालेले आहेत जैन मुनी, ते याच्याबद्दल काय भूमिका घेतात या सगळ्या गोष्टीनंतर हे सुद्धा बघावं लागेल. तुम्हाला ही जर
तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.